अगं नंदिनीची तब्येत खूप खराब झाली. नेमके तिचे वडील पण बाहेरगावी गेलेत. ती विचारत होती एखाद्या डॉक्टरचा नंबर आहे. हो, माझ्याकडे डॉक्टर नाडकर्णींचा नंबर आहे ना, मी लगेच पाठवते तिला. अगं नंबर तर मीही देऊ शकतो, पण तिची तब्येत खूप खराब आहे. ती एकटी कशी काय जाणार? तिच्या बोलण्यावरून कळलं की तिच्या अंगात त्राण पण नाही. अरे बापरे, मग आता? मी तिला बघून येतो आणि मग देवळात येतो, चालेल? तन्मय, मग असं करूया, मी सुद्धा येते, आपण दोघंही जाऊया. तिला बरं वाटलं की मग एकत्रच तिकडनं देवळात जाऊ. अगं हे सगळं घेऊन तू कुठे येतेस? त्यापेक्षा मी तुला देवळात सोडतो, तिकडे जाऊन सिच्युएशन बघतो आणि तुला फोन करतो, चालेल? ठीक आहे, पण तन्मय लगेच येशील ना, आपल्या दोघांना जोडीने अभिषेक करायचा. अरे मी लवकरात लवकर येतो. जी कॉफी आणली होती. कुणासाठी? माझ्यासाठी? नाही म्हणजे तुम्ही नाही सांगितले. मग नाही ते म्हणजे मी आरोही ताईंसाठी केली होती, पण त्या तन्मय दादांसोबत बाहेर गेल्यात म्हणून मी विचारायला आलतो. दुसऱ्या कुणासाठी केलीस? वाया चाललीये म्हणून मला घेऊन आलास? पुन्हा असला आगाऊपणा केलास ना तर याद राख, घेऊन जाती परत. आता कुठे गेली ही दोघं कामाच्या वेळेला आणि मला काही न सांगता? जेवणाच्या डब्यांचं काय? तन्मय लवकर येशील हा, आपल्याला अभिषेक करायचा आहे. हो मी लवकर येतो. अरे हे काय, काकूना कॉफी नाही दिलीस का? तू थंड कॉफी घेऊन गेला असशील ना. नाम्या, तुला एक काम धड जमत नाही. नाही ताई, माझं ऐकून तर घ्या ना. त्या कॉफीला नको म्हणाल्या कारण त्या कामात होत्या ना. बरं मग आता याचं काय करू? अरे सिंपल आहे, त्यांना नको तर तू पी आणि मला मदत कर. हा हे हे काय? तू काय करतेस इथे? आणि आरोही कुठे गेली? अहो असं काय करताय? ते दोघं गेलेत ना देवदर्शनाला. काय? तन्मय आणि देवळात गेलाय? हो, आता ताई चल म्हटल्यानंतर जिजू तरी काय करणार? दोघं हातातली कामं सोडून देवळात गेलेत का? आणि तुझी ताई माणसातच देव बघत असते ना. आता येणाऱ्या कस्टमर्सचं काय? ही देवदर्शनाला गेली म्हणून त्यांना सगळ्यांना उपाशीच पाठवायचं का परत? ऍक्च्युली ताई मला सांगून गेले काय काय करायचंय. आजचा स्वयंपाक मी बनवणार आहे. तू करणार? ते केस आवर आधी. तुला जमतो का स्वयंपाक करायला? नाही म्हणजे घरातलीच मंडळी जेवणार असती तर ठीक आहे, पण आग्राचे मेंबर्सही जेवणार आहेत म्हणून विचारलं. हो नाही म्हणजे ताई एवढी सुगरण नसले तरी आत्याला विचारून मी प्रयत्न करूच शकते ना. प्रयत्न करणार तू, पण मग नाही जमलं तर अर्धवट सोडून देणार? नुसते प्रयत्न करून उपयोगी नाही, ते यशस्वी व्हायला पाहिजे. आग्राचे मेंबर्स जर उपाशी गेले ना तर ते मला चालणार नाही, आणि त्यांनी जेवणाला नावं ठेवली तर ते तर मुळीच चालणार नाही. मी आग्रहाची भागीदार आहे, लक्षात आहे ना? नमस्कार गुरुजी. जोडीने अभिषेक करायचा होता, आज करू शकतो ना? थोडा वेळ बसून घ्या. हो. नंदिनी, हे डॉक्टर इथे कसे? मला सहनच होत नव्हतं. मग शेवटी मोबाईल ॲपवरून यांचा नंबर मिळवला आणि त्यांना बोलावून घेतलं. तसंही तुला खूपच उशीर झाला नंबर द्यायला. डॉक्टर, हिची तब्येत कशी आता?
यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील. मी तुम्हाला लिहून देतो. त्याचे रिपोर्ट्स आले की मला दाखवा. डॉक्टर काही सिरियस आहे का? या बाय. हा बोला, काय म्हणताय? पप्पा, हा मला खूप भीती वाटते. मला काही होणार तर नाही ना? ए नंदिनी, ए बेटा, अगं अचानक काय झालं तुला? अगं तू तर आजारी पडल्याचं नाटक करत होतीस ना? अजूनही करतीये. ए नंदिनी. पप्पा, हा, तुम्ही तो माणूस पाठवलात ना, त्यांनी डॉक्टरची ऍक्टिंग काय कमाल केलीये. मग आता त्यांच्या सांगण्यावरून नाही तन्मय माझ्या सोबत इथे रात्रभर थांबला ना, तर बघाच. ए बेटा, मला एक समजत आहे की तू त्या तन्मयच्या माग का पडलीस? तुमच्यासाठी. हा? पप्पा, जर आग्रह घशात घालायचा असेल ना, तर तन्मय आणि आरोही मधले वाद वाढायला हवेत. हा, भागीदारीत नुकसान व्हायला हवं. ते दोघं एकमेकांसाठी एकमेकांची ताकद नाही, तर एकमेकांसाठी त्रासदायक ठरायला हवेत. वा 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 नंदिनी. माझ्या लेकीला आता बिझनेस मधलं बरंच समजायला लागलंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तो तन्मय बेरकी माणूस आहे. माझ्यापेक्षा नक्कीच नाही पप्पा. मी त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढेच आहे. त्याचं खेळणं बनवायला मला वेळ नाही लागणार. अँड यू नो दॅट, राईट? मी माझं नाटक बरोबर निभावणार. आरोही देवळातल्या देवीच्या आणि तन्मय या नंदिनी देवीच्या सेवेत कायम राहणार. नंदिनी, तन्मय याच्या आधी सगळी तयारी करून घेते, म्हणजे तो आला की पटकन अभिषेक करता येईल. अजून यजमान आले नाही? गुरुजी, खर तर आले नाहीयेत अजून ते. जरा फोन करून बोलवा लवकर, अभिषेकाची वेळ झाली. हो, मी लगेच फोन करते त्यांना. अशा अवस्थेत पेशंटला एकटं सोडणं फार रिस्की आहे बरं का. या अवस्थेत नंदिनीला नेमकं झालंय काय? पेशंटशी बोलल्यानंतर आणि एकंदरीत सिम्पटम्स पाहिल्यानंतर मला एक वेगळी शंका येते. कसली शंका? म्हणजे नंदिनीला फार मोठा विचित्र आजार असावा, ज्याला आम्ही लोनलीनेस फोबिया असं म्हणतो. म्हणजे अशा स्थितीत पेशंटला एकट्याला राहायला भीती वाटते. असं झालं की त्यांना असुरक्षित वाटतं आणि मग टेन्शनने तापही येऊ शकतो. पण याआधी नंदिनीच्या बाबतीत असं काही ऐकलं नव्हतं कधी. कदाचित याआधी तशी काही परिस्थिती आली नसेल. अशा पेशंटच्या मेंदूत केमिकल्स रिॲक्शन झाल्या आणि अटॅकची जर तीव्रता वाढली तर कधी कधी फिट्स सुद्धा येऊ शकतात. पेशंट हिस्टेरिक होऊ शकतो. त्यात काही जण तर खूपच आक्रमक होतात. हो, हे तर फारच डेंजर आहे. खूपच. अहो, काही पेशंट तर आत्महत्या करण्याचे आणि स्वतःला दुखावून घेण्याचे प्रकार सुद्धा करतात. पण याआधी नंदिनीच्या बाबतीत असं काही झाल्याचं कधी ऐकलं नव्हतं. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे, पण याचं उत्तर मी तुम्हाला आत्ता नाही देऊ शकत. हा आजार लाखात एखाद्याला होतो. आता नंदिनीला हा आजार का झाला हे कळण्यासाठी मी तुम्हाला काही टेस्ट लिहून देतो, त्या करून घ्या. त्याचे रिपोर्ट्स आले की पुढची ट्रीटमेंट काय द्यायची ते आपण पाहूया. चालेल, मी सगळे टेस्ट करून घेतो. हां, पण यापुढे त्यांना एकटं सोडायचं टाळा. एक मिनिट. हा रोहित, बोल. तन्मय, अरे कुठे आहेस तू? मी अजून नंदिनीच्या घरीच आहे. इथे थोडा प्रॉब्लेम झालाय. काय? मी भेटल्यावर तुला सगळं सांगतो. अरे बापरे. हो, पण तू निघणार कधी आहेस तिथून? 5 मिनिटात. निघालो की फोन करतो तुला. सॉरी, तुम्ही काहीतरी म्हणत होता. मी तुम्हाला काही टेस्ट लिहून देतो, त्या लगेच करून घ्या आणि मला दाखवा.
आणि हो, प्लीज त्यांना एकटं सोडू नका. आलो. अगं काय ग, झालं का येऊ मदतीला? अजिबात नको. होत आलंय. वा, आज म्हणजे अगदी चमत्कारच झाला म्हणायचा. माझा तर विश्वासच बसत नाही. आपली अप्पू केवढी मोठी झाली ना, काय बोलता? म्हणजे काय? अप्पू, तुझं सगळं झालं की सांग. या कामचुकाराला, या नाम्याला डबे भरायला सांगायचे. लोकांचे जेवणाचे डबे भरण्यापूर्वी स्वयंपाकाची एकदा चव घेऊन बघा. नाही, त्याचं काही टेन्शनच घेऊ नका तुम्ही वत्सलाबाई. मी सांगतो ना तुम्हाला, आमची ही अप्पू जेवण बनवणार म्हणजे त्याचा टेस्ट आहे ना, ती एकदम एक नंबर असणार. तुम्हाला सांगतो, तिची आई आहे ना, एकदम सुगरण होती, एक नंबर. हा, आता आईचे काहीतरी गुण तिच्यामध्ये उतरले असणारच ना, काय बोलता? नाही, गुण आला असेल, पण ते गृहीत धरून भलती रिस्क घेणं मला परवडणार नाही. आग्रहचं आता पुन्हा नुकसान झालेलं मी खपवून घेणार नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते ना की मी आग्रहची भागीदार आहे. अर्पिता, सगळं तयार झालं की मला हाक मार. हो हो. मी चव बघते. काय कमाल आहे या बाईची ना, दिवसातून 10 वेळा कानावर ठोकत असते, मी आग्रहाची भागीदार आहे, भागीदार आहे, भागीदार आहे. नाहीतर काय, जसं काय आपल्याला आग्रहाची काळजीच नाहीये. आत्तू आणि आनंदा जाऊ दे ना. तुम्ही कशाला मूड ऑफ करून घेताय? नाही, मूड ऑफ करून घेण्याचा सवालच नाही का अप्पू. पण तुम्ही कधी आम्हाला बोलला नाही की तुम्ही मालक आहात आणि आम्ही आग्रहचे पेईंग गेस्ट आहोत म्हणून. मग ही काय? जाऊ दे, असतो कोणाकोणाचा स्वभाव. आपण दुर्लक्ष करायचं. आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की त्या आरूच्या सासूबाई आहेत. हा, हे तुमचा मला पटला, म्हणजे एक नंबर बोललात तुम्ही. हे मस्त वास येतोय ना. हो, चांगला वास. जबरदस्त वास येतोय, माहिती आहे. मला उशीर नाही ना झाला? नाही नाही तन्मय, त्यांचा अभिषेक सुरू आहे आता. त्यांचं झालं की गुरुजी आपल्यालाच बसवणार आहे. तू अगदी वेळेत आलायस. बरं, मला सांग, नंदिनीची तब्येत कशी आहे आता? बरी आहे आता ती. झालंय त्यांचं, आपण जाऊया. गुरुजी, माझे मिस्टर आले आहेत. आता अभिषेकाला सुरुवात करूया ना? या बघा. आई जगदंबे, आज तुझ्या चरणी येऊन एकच मागणं मागते. माझ्या आणि तन्मयच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होऊ दे. आमच्यात जे काही दुरावे, गैरसमज आहेत ते कायमचे मिटू देत बस. यापेक्षा अजून काही नकोय मला. अतीतबंधानं दोषमहिमा वाङ्मयतो गतव्यारुध्यायं जगिर्मनपत्ते सुरभे जगज्जन्मापते सर्वातिने पदस्मृता मधुस्वेतावाच ब्रह्मङ्गिमाकपिकुरु स्मे पदां ममत्वेतावाणी गुणत्वण्येतपदा पुनामित्यर्थेस्मरत्वदेवता पुष्पदन्दौ हे पुलवा. चला, तुमचा आता अभिषेक करायचंय. गुरुजी, माझे मिस्टर अजून आले नाही आहेत. त्यांना फोन करून बोलवून घ्या ना. आय एम फाईन. चल. ह्या सगळ्या टेस्ट उद्याही करता आले असतात. कशाला तुझी महत्वाची कामं सोडून इथे का करतोयस हे सगळं? नंदिनी, अगं हे ते टेस्ट झाल्याने तुला नेमकं काय झालंय हे कळलं ना, म्हणजे डॉक्टरांना योग्य ते ट्रीटमेंट करणं सोपं जाईल. पण मग आरोही,
आरोहीला कॉल करून कळवायला हवं की लेट होणार आहे. आरोहीचे 4 मिस कॉल आहेत. मोबाईल सायलेंटवर होता कळलंच नाही. आय एम सो सॉरी. अगं तू का सॉरी म्हणतेस? कारण बघ ना, माझ्यामुळे तुला देवळातही जाता आलं नाही. अगं पण मी तुला आता घरी सोडून देवळातच जाणार आहे. नाही नाही प्लीज, आता तू मला घरी सोडायला अजिबात येऊ नकोस. उलट मीच तुला जाता जाता ड्रॉप करते. चल तू बस गाडी. ठीक आहे, मी आरोहीला कळवतो. आता कळवतोयस कशाला? 5 मिनिटात पोहोचू आपण. चल. अगं हे आरामात ये. चल नाही नाही पण ये तू. हो हो हो, नाही ते ठीक आहे, तुम्ही पाठवाल माणसाला, मी टोकन अमाऊंट कॅश मध्ये देईन आणि बाकीचं सगळं पेमेंट चेकनी करीन, ते सगळं होईल. पण आधी मला तुमचं प्रोजेक्ट बघायचंय. नाही नाही, ते तसलं पेपरवरचं चित्र नकोय, मला प्रत्यक्ष बघायचंय. प्रोजेक्ट बघितल्याशिवाय नाही मी पैसे गुंतवणार. कारण काय आहे, पेपरवर बिल्डर एक दाखवतात, प्रत्यक्षात दुसरंच असतं. अशा केसेस ऐकल्यात मी बऱ्याच. त्यामुळे मला स्वतःला एकदा साईट व्हिजिट करायची. हो चालेल, मी कळवते तुम्हाला तसं. हा ठीक आहे, पेपरवर बघा. काकू ते भाजी आणि आमटी रेडी आहेत. तुम्ही म्हणाला होतात ना की एकदा रेडी झाल्यावर सांग, म्हणून सांगायला आले. तुम्ही एकदा ओके म्हटलात की मग कसे डबे भरता येतील ना. चल आले. कोणी नाहीये, हीच चांगली संधी. आपण आपलं काम करून घेऊ. हे काय झालं? अगं किती खारट झाली आहे ही भाजी. खारट? बापरे. हे बघा ना. आणि आमटी केलीस ही? आमटी एवढी पातळ? अगं किती पाणी ओतलंस त्यात? अहो कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? पाहतेस ना तू स्वतःच्या डोळ्यांनी. मी काही खोटं बोलतेय? घ्या खाऊन बघा. नाही तसं नाही, म्हणजे गॅस बंद करण्याच्या आधी टेस्ट केलं होतं, तेव्हा बरोबर होतं सगळं. हो का? स्वयंपाक तर येत नाहीच आहे तुला, चवही कळत नाही की काय? आता काय करणार याचं? आलेले मेंबर्स उपाशीच जातील घरी. काय करायचं ते लवकर करा. असल्या निष्काळजीपणामुळे नुकसान झालं तर मी नाही ते सहन करणार. ठीक आहे, मी निघतो. तू घरी जा आणि घरी पोहोचलीस की एक मेसेज टाक. तन्मय एक मिनिट. काय झालं? मी काय म्हणते, मी इथपर्यंत आलेच आहे तर देवाचं दर्शनही घेते आणि आरोहीलाही भेटते.
अगं तुला आराम करायला सांगितलंय. हो, पण देवाच्या एवढ्या जवळ येऊन दर्शन नाही घेतलं तर मला कसं तरीच वाटेल. शिवाय तिकडे गेल्यावर प्रसन्नही वाटेल. मी येते ना. ठीक आहे चल.